गिरडा घाटामध्ये रोडवरती मोठमोठे खड्डे पडून अपघात होण्याची परिस्थिती निर्माण झालेली असून अपघाताची घंटा देत आहे संकेत. तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाचं पूर्णपणे बेजबाबदारपणा तसे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. या घाटामध्ये कोणतीही सुरक्षा भिंत किंवा कठडे लावले नाहीत किंवा कोणतेही सूचना फलक लावले नाहीत. वाहनधारक प्रवासी आपला जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. शासन आणि प्रशासन यांचं मात्र पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. गिरडा घाट हा अजिंठा पर्वतरांगांना जोडलेला डोंगर रस्ता आहे. हा रस्ता खानदेश, विदर्भ, मराठवाडा या तिन्ही विभागांना जोडला जाणारा महत्त्वाचा मुख्य रस्ता आहे. शाळा, कॉलेज, शेती साहित्य, इतर मालवाहतूक तसेच दवाखाना महत्त्वाचे कामे करण्यासाठी याच रस्त्यानं प्रवास करावा लागतो. जळगाव, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर, जालना या चारही जिल्ह्यांना जोडणारा जाणारा मुख्य रस्ता आहे. तसेच जाळीचा देव आणि सावळदबारा येथे तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र चक्रधर स्वामी यांचं मंदिर आहे. या ठिकाणी देशांच्या कानाकोपऱ्यात मधून भाविक भक्त दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात येतात. या रोडनं मोठ्या प्रमाणामध्ये वाहने वापरली जातात. यामध्ये वाळू तसेच गिट्टीने भरलेले हायवा ट्रक, टिप्पर, मालवाहतूक करणारे मोठे ट्रक भर दिवसा रात्री बेरात्री भरधाव वेगानं चालतात. तसेच इतर वाहनं सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रवास करतात. मागील वर्षीच या रोडचं डांबरीकरण काम झालं आहे, परंतु ते काम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचं आणि बोगस असून ठेकेदारांना आणि अभियंता यांनी संगनमतानं केलं असल्यामुळे या रोडचे मोठे हाल असून रोडला मोठमोठे खड्डे पडलेत. तसेच अनेक ठिकाणी गुत्तेदारानं साईड पट्टे भरल्या नाही. या घाटामध्ये कोणतीही सुरक्षा भिंत किंवा कोणतेही कठडे लावले नाही. त्यामुळे वाहनधारकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय. यासाठी लवकरात लवकर वेळेवरती उपाययोजना करणं खूपच आवश्यक आहे. प्रतिनिधी जब्बार तडवी, NTV न्यूज मराठी, सोयगाव, छत्रपती संभाजीनगर.